माझ्या विश्वबंधू भगिनीनो, दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा. इतका हा मोठा सण आनंदानं भारतभर साजरा केला जातो. याचं महत्त्व आणि मूल्य, आध्यात्मिक अधिष्ठान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन गेल्या वर्षीच्या दसऱ्यामध्ये मी आपल्याला एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे. आता मी आपणाला या दसऱ्यातल्या नवदुर्गा सांगणार आहे. आणि नवदुर्गा ह्या पार्वतीच्या रूपात कशा आल्या आणि दुर्गेची पूजा का केली जाते आणि दुर्गा ही का महत्त्वाची आहे, तर संसार उपयोगी माणसाला या दुर्गांनी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. संसारात येणाऱ्या अनेक अडचणींना मात करण्यासाठी पार्वतीनं ही नवदुर्गेची 9 रूपं घेतलेली आहेत आणि मानवाला सुखी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या नवदुर्गा कोणत्या, तर त्या नवदुर्गामध्ये पहिली जी नवदुर्गा आहे ती शैलपुत्री. शैलपुत्री ही पर्वताची कन्या असून पार्वतीचं ते रूप आहे. दुसरी ब्रह्मचारिणी आहे. ब्रह्मचारिणी हे पार्वतीचं रूप जे आहे ते दुर्गेचं तपस्या करणारं, ध्यान करणारं आणि विद्याज्ञान प्राप्त करणारं असं रूप आहे. तिसरी दुर्गा जी आहे चंद्रघंटा, ती युद्धाची देवता आहे. आपल्याला प्रासंगिक राहतो त्या परिसराचं संरक्षण करण्यासाठी लागणारी शस्त्र आणि युद्ध करण्याची सुद्धा तयारी द्यायला चंद्रघंटाच्या रूपात पार्वती या नवदुर्गेत आलेली आहे. चौथी दुर्गा आहे कुष्मांडा. कुष्मांडा हिनंच सृष्टीची निर्मिती पार्वतीच्या रूपात केलेली आहे. त्यामुळे सृष्टीच्या निर्मितीची मुख्य देवता म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. पाचवी दुर्गा जी आहे तिचं नाव आहे पार्वतीचं रूप असणाऱ्या दुर्गेचं स्कंद माता. भगवान कार्तिकेची ती माता म्हणून श्रीशैल्य पर्वतावर दुसऱ्या माळेला म्हणजे आजच कार्तिकेला भेटायला जाते. त्यावेळी तिचं रूप असतं स्कंद माता. सहावी दुर्गा आहे कात्यायनी. कात्यायनी हे पार्वतीचं रूप जे आहे, ही जी दुर्गा आहे हिनं महिषासूर या राक्षसाचा वध केलेला आहे. आणि अशा अनेक राक्षस कात्यायनीच्या रूपात पार्वतीनं मारलेले आहेत आणि मानवाला सुख देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून या दुर्गेची प्रार्थना 6व्या माळेच्या रूपात केली जाते. सातवी जी दुर्गा आहे ती कालरात्री. दुष्ट संकट निवारण करणारी ही माता आहे पार्वतीचं रूप. आपल्यावरती अनेक संकट येतात, त्यांच्यावर मात करण्यासाठी पार्वतीचं रूप कालरात्री म्हणून 7व्या माळेला या ठिकाणी दसऱ्यात तिची पूजा केली जाते. महागौरी 8वी माता. हा 8वी माता महागौरी जी आहे ती पतिव्रता स्त्रीचं रूप असून मनशांती मिळवणारी गौरी आहे. आणि 9वी माता जी आहे ती सिद्धिदात्री. सिद्धिदात्री म्हणजे संसारात लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी अष्टसिद्धी, संसारात सुख मिळवण्यासाठी जे जे करावं लागतं त्या अष्टसिद्धी प्राप्त करून देणारी ही पार्वतीचं रूप आहे. ह्या झाल्या नवदुर्गा. तशी 3.5 शक्तिपीठही आहेत. दुर्गेची पूजा 9 दिवस या पद्धतीने केली जाते. आणि याच वेळी काही शक्तिपीठं 3.5 पीठातली जी मांडलेली आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी ही दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. माहूरगडची रेणुका हे अर्धशक्तिपीठ आहे. सप्तशृंगी हे पूर्ण शक्तिपीठ आहे. हे नाशिकमध्ये 2 येतात, माहूरगड आणि सप्तशृंगी. आणि चौथी दुर्गा महाशक्ती तुळजा भवानी ही तुळजापूरला असते. अशा प्रकारे ह्या देवींची रूपं आणि या देवींची पूजा या नवरात्रीमध्ये केली जाते. त्या दृष्टीनं आपल्याला मी या बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप सांगितलेल्या आहेत. त्याचनंतर या दसऱ्यामध्ये एक आध्यात्मिक दृष्टिकोन त्याचा या दुर्गेच्या पूजेच्या रूपानं आपण असा पाहिला तर एक घटपूजा आणि त्यानंतर शेतकऱ्याची प्रयोगशाळा म्हणून हिला घटस्थापनेचं स्थान दिलेलं आहे. आणि ती मी मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. निवृत्ती माता हिनं जी शेतीचा प्रयोग केला होता आणि त्याचा यश येऊन शेतकरी जगाचा राजा ही रब्बी पिकं कोणती घ्यायची याची प्रयोगशाळा म्हणून सुद्धा घटपूजा केली जाते. अशा प्रकारे दसरा सण मोठा आहे. आणि दसऱ्याच्या 10व्या दिवशी सुद्धा सोनं लुटलं जातं. त्याला आपट्याची पानं लुटून सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा म्हणून सर्व भारतीय माता लोकांनी एकत्र यावं असा एक राष्ट्रीय एकात्मतेचा दृष्टिकोनही त्याच्यात आहे. आणि अशा प्रकारे हा दसरा आपण मोठ्या उत्साहानं साजरा करतो. ह्या नवदुर्गा प्रत्येक भारतभर प्रत्येक मंडळ मुलं दुर्गेची स्थापना करून पुजतात, आरत्या करतात
आणि त्याच्याकडं मागतात. वर्ष नवीन चांगलं जाऊ दे, सुखाचं जाऊ दे, समृद्धीचं जाऊ दे, राष्ट्रावरची आपत्ती टळू दे, कुटुंबावरची आपत्ती टळू दे आणि संपूर्ण जग आणि भारत आणि भारतातल्या सर्व कुटुंबांना आणि त्यांच्या कुटुंबातला आनंद वृद्धिगत होऊ दे, अशी दसऱ्याच्या निमित्तानं ह्या नवदुर्गेच्या पूजेचं महत्त्व मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.